PSC अंतर्गत आपण देत असतो। आणि दुसरी योजना म्हणजे आहे आपण TB मुक्त भारत योजना राबवत आहोत। तर अशा काही तुमच्या घरोघरी येतात की आपल्याला ते स्फुटन ज्यांना खोकला आहे 15 दिवसापूर्वी ताप असलेला असतो, तर त्या लाभार्थ्यांना आपण गाडी पाठवून त्यांची एक्सरे आणि जो बेडका आहे आपला तो तपासणीसाठी आपण पाठवतो। ते पण योजना बऱ्याचशा गावात माहिती झालेल्या असतील आमच्या आशाताईकडून आणि आमच्याकडून पण बऱ्याचशा योजना आणि ते पण राबवत असतो। आणि दुसरी गोष्ट आहे बुडीत मजुरी, जी गरोदर बाई पुन्हा आपल्याला जर समजा पहिल्या टिपीत दुसऱ्या टिपीपासून तर तिला किती आपत्ती असते 7-8चे, तरी पण त्यांना आपण 5,000 रुपयाचं मानधन देतो। आणि ते पण आशाताईला तुमच्याकडून कागदपत्र वगैरे बरेचशा लाभार्थ्यांना आपण पैसे पण वाटलेले आहेत आणि बऱ्याचशांच्या खात्यावर जमा पण झालेले आहेत। आपल्याला जवळजवळ 2,80,000 रुपये आपण गंगापिंपरी PSC अंतर्गत पोच केलेले आहेत, ते पण बऱ्याचशा लाभार्थ्यांना मिळाले असतील। आणि TBचा जो आहे तो आपल्याला त्यामध्ये सगळं सहकार्य करायचं, आपल्याला फक्त तपासणी करायची असते, पण तुम्ही स्फुटन द्यायला बरेच आम्हाला त्रास होतो, तुम्ही देत नाही। आणि स्फुटनमध्ये काय आपण जर स्फुटन जरी कळत नसेल तर आपल्याला जो बेडका आहे आता ते आपण घेऊन जायचं, तर तो फक्त आपल्याला तपासणी करायची आहे की जेणेकरून जर कुणाला सगळ्यांना काय TB असतो का नसतो, पण आपण तपासणी करायला काहीच हरकत नसली। त्याला आपण जर पॉझिटिव्ह निघाला तर त्याला आपण मेडिसिन घरपोच देतो। दुसरी गोष्ट त्यांना आपल्याला 2,000 रुपये मानधन त्यांच्या खात्यावरती पण जमा होतं आणि त्यांना धान्याची एक किट देत असतो आपण, ते पण धान्याची किट कुणाला मिळाली पण असेल। आणि आम्ही गंगापिंपरी PSCला MPW आपले आरोग्य सेवक आहे त्यांच्या हस्ते पोच करत असतो। तेवढे आमच्याकडे योजना राबवत असतात। आणि फ्री सोनोग्राफी, जी गरोदर मातेला आपण 2 सोनोग्राफी, एक 12 आठवड्याची म्हणजे 3 महिने पूर्ण झाल्यानंतर आणि दुसरी सोनोग्राफी आपण 7 महिने पूर्ण झाल्यानंतर फ्री सोनोग्राफी आपण करत असतो। ते पण लाभार्थी आपल्याकडे येतात, बरेचसे करत असतील, सर्वांना माहिती आहे। एवढ्या योजना आम्ही राबवत असतो। विभाग आपल्याला आमच्या योजनेबद्दल माहिती देत आहे। आज आपल्या माडी या ठिकाणी ग्राम जनता दरबारांतर्गत जी माहिती देण्यात आहे ती सर्वांनी ऐकावी। पशुसंवर्धन विभागामध्ये विशेष घटक योजना म्हणून एक योजना आहे, याच्यामध्ये 2 दूध आधाराने वाटप करणे ही योजना फक्त अनुसूचित जातीसाठी आहे। आणि दुसरी योजना म्हणजे 10 शेळी 1 बोकड वाटप करणे आणि 100 पक्ष्यांचा सुधारित कुक्कुट गटांचा वाटप करणे, याच्यासाठी 12,250 रुपये खाद्यासाठी अनुदान असते। आणि दुसरी योजना नाविन्यपूर्ण योजना ही सर्वसाधारण गटासाठी पण आहे आणि अनुसूचित जातीसाठी पण आहे। याच्यामध्ये 2 दूध आधाराने वाटप करणे, 10 शेळी 1 बोकड वाटप करणे आणि 1,000 मांसल कुक्कुट पक्ष्याचं शेड याच्यामध्ये आपली मे किंवा जून मध्ये याची ऑनलाईन BMS या ऑनलाईन साईटवर 1 महिना ऑनलाईन अर्ज घेतात। याची ऑनलाईन पद्धतीने सुरुवात होती। एक वेळेस अर्ज केल्याच्या नंतर 5 वर्ष अर्ज करायची गरज नाही। धन्यवाद। आमचे एवढे योजना आहेत। गायकवाड, ग्रामीण पाणी पुरवठा अंबड। आपल्या योजनेत सांगायचं झालं तर आपल्या इकडे एक जलजीवन मिशन चालू आहे, बऱ्याच वर्षापासून चालू आहे आणि आपल्या गावाचं सध्या टाकीचं काम मला वाटतं चालू होतं आणि ते लवकरच पूर्ण होईल। आणि तुम्हाला एक जलवाहिनी पण प्रोव्हाइड केलेली आपण, ती त्याचंही काम मला वाटतं अर्ध्यापर्यंत झालेलं आहे। जसं टाकीचं काम आणि पाईपलाईनचं काम पूर्ण होईल तसं ते आपल्याला जलजीवन या योजनेतून आपल्याला पाणी पुरवठा सुरळीत चालू होईल। आणि काही गोष्टी त्यात रिवाईजमध्ये गेलेल्या आहेत, जसं त्या मंजूर होतील त्याही आपण करू आणि सुरळीत पाणी पुरवठा सुरू होईल याची दक्षता घेऊ। धन्यवाद। आदरणीय व्यासपीठ उपस्थित ग्रामपंचायत मार्ग येथील ग्रामस्थ महिला भगिनी, माझा गाव स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तिक शौचालयांना आपण 12,000 रुपयाचं अनुदान देत असतो। जे कोणी वैयक्तिक शौचालयापासून लाभार्थी वंचित राहिले असतील त्यांनी अर्ज नव्यानं करावं व त्यांना पूर्ण अर्ज मंजूर झाल्यानंतर त्यांना 12,000चा लाभ देऊ। तसंच सार्वजनिक शौचालय जिल्हा परिषद शाळेसाठी आपण मुलांमुलींसाठी सार्वजनिक शौचालयाचा पण लाभ देत असतो। जर शाळेला जर आवश्यकता असेल तर त्यांनी पण पंचायत समितीला अर्ज करावा, त्यांना पण आपण सार्वजनिक शौचालयाचा मुलांमुलींसाठी सार्वजनिक शौचालयाचा लाभ देऊ। आमच्याकडे या 2 योजना चालू आहेत। धन्यवाद।
मी दीपेश दामोदर कांबळे, जलसंधारण अधिकारी, जिल्हा परिषद जालना, जलसंधारण विभाग अंतर्गत अंबड उपविभागातर्फे आपले सर्वांचे स्वागत करतो. उपस्थित सर्व वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, जलसंधारण विभागाअंतर्गत आपल्या गावात असणारे सिमेंट नाला बंधारे अथवा पाझर तलाव दुरुस्ती किंवा सिंचन तलाव दुरुस्ती यामुळे आपल्या गावात जलसंधारणची जी पावसामुळे पाणी जे अडत नाही ते पाणी अडवण्याचं काम आपण आपल्या विभागाअंतर्गत करतो. एपीओ अंबड आमच्या विभागामार्फत वैयक्तिक सार्वजनिक विहीर, शेत पालक रस्ते, शेताला कंपाऊंड बंडी, सार्वजनिक पाणी पुरवठा विहीर असे विविध योजनांचा एमआरडीएस विभागातर्फे लाभ दिला जातो. आणि कोणाला जर काही अडचण असले तर माझा कॉन्टॅक्ट नंबर घ्या 73 50 59 45 93 आणि समस्येसाठी मला कॉल करा. ओके. सांगते की आम्ही घरकुल विभागामार्फत प्रधानमंत्री आवास योजना ही राबवतो. त्यानंतर मोदी आवास योजना जे ओबीसीचे लाभार्थी आहेत, जे ओबीसीच्या लाभार्थ्यांना मोदी आवास योजनेमधून लाभ देण्यात येतो. एसटी कॅटेगरीच्या लोकांना समय आवास योजनेमधून लाभ देण्यात येतो. पुण्यश्लोक अँडर यासाठी दक्षिण समाजाच्या लोकांना त्यामधून लाभ देण्यात येतो. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, त्याच्यानंतर शबरी आवास योजना, त्यामध्ये एसटी कॅटेगरीच्या लोकांना लाभ देण्यात येतो. आणि ज्या लोकांना घरकुलासाठी जागा नाही, ते जर जागा खरेदी करू इच्छित असतात तर त्यांना पंडित दीनदयाल उपाध्याय जागा खरेदी योजनेमधून त्यांना 1 लाख रुपये अनुदान देण्यात येते.